आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तुम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेला आहात काय? संविधान शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आज महापरिनिर्वाण दिवस. आजच या जगामध्ये शोषितांच्या, पीडितांच्या, दलितांच्या, बहुजनांच्यावर प्रचंड एक शोककळा आणि दुःखाचं सावट होतं. ज्या महामानवाने हजारो वर्षापूर्वीची जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था ही संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा आम्हा बहुजनांना अधिकार दिला. त्या महामानवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं इथे आलो आहोत. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे, तोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये हुकुमशाही येणार नाही. कारण भारताचं संविधान हे या बहुजनांचं सुरक्षा कवच आहे असे आम्ही मानतो आणि हे सुरक्षा कवच बाबासाहेबांनी दिलं आहे. त्या महामानवाच्या चरणी वंदन करून शक्ती मिळते. आज त्यांच्या या दिवसाच्या निमित्तानं या पावनस्थळी आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि लढण्याचं बळ मिळतं. त्यामुळेच आज अभिवादनाला आम्ही आलो. हापूस आंब्यावर आता गुजरातने दावा केलाय. वर्ल्ड म्हणजे कोकणच्या हापूसला वडताल हापूससाठी त्यांनी मानांकन नाही, सगळं करतील. म्हणजे जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही. मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल. त्याची ती सुरुवात आहे. हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधलेले असंही म्हणतील. त्याला आता राजे आहेत ते काही बोलू शकतात. सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत. राजा बोले दल हाले. राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य. त्यामुळे आपण असं म्हणू गुजरातनी सर्व केलं आहे. या देशाला स्वातंत्र्य गुजरातने केलं आहे, ह्या देशाला उभं गुजरातने केलं आहे. सर्व गुजरातचंच वैभव आहे. त्यामुळे आपण जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. काय विषय राहणार विरोधक कशा प्रकारे? खूप विषय आहे. विषय प्रचंड मोठे आहे आणि खरं तर काल पण मी बोललो, पुन्हा पण बोलतो आहे. बघा, विदर्भामध्ये मागच्या अधिवेशनापासून आजच्या अधिवेशनापर्यंत या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 75 लोकांचा बळी गेला. वाघाचे हल्ले रोज होत आहेत आणि माणसं मरत आहेत. जंगल छाप की वरदान असं म्हणायचं पाहिजे. आणि वनाचं संरक्षण करताना आम्ही पर्यावरणाचं संतुलन राखताना आमचा जीव जात असेल तर सरकार काय झोपी गेलं काय? हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयामध्ये रस्त्यांची हालत कसा झाली आहे. विदर्भातील कायदा सुव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात आता कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये ड्रग्सचं हब हिंदुस्थान झालं आहे आणि ते नागपूर पण झालं आहे आणि मुंबई पण झालेलं आहे. आणि त्याच्या पलीकडं जाऊन नागपूर विदर्भातून नोकरीच्या शोधात मुलं खूप अलाईन करत आहेत. काय इथे रोजगार उपलब्ध झाला नाही यांचं अपयश आहे का सरकारचं? अजूनही जर हैदराबाद, बेंगलोरला नोकरीच्या शोधात पोरांना भटकावं लागत असेल आणि नोकरी शोधत असतील मुंबई, पुणे आणि इकडे, तर विदर्भामधले सगळं सत्ता असून त्याचा उपयोग विदर्भातल्या जनतेला आहे का? तरुणांना आहे का? विदर्भात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांच्या. कायदा सुव्यवस्थेचा तर विषय आहे. घोटाळे खूप आहेत. जमिनीचे व्यवहार खूप मोठे झालेले आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं की सरकारचं कंट्रोलच राहिला नाही आता कुठल्याही गोष्टीवर. सगळे सुसाट झालेले आहेत, सैराट झालेले आहेत आणि सैराटपणे हे सरकार काम करतंय. त्यामुळे विषय आत्ताच सगळे सांगण्यापेक्षा अधिवेशन 7 दिवसाचं आहे. फार तर वर्किंग डेज आम्हाला 5 दिवस मिळतील अशी अपेक्षा आहे. त्या दिवशी जे जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते सगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. आता निरडावलेल्या सरकारला उत्तरच देण्याची अपेक्षा नसेल मांडण्याचा प्रयत्न करू. जनतेला सांगू, जनतेपर्यंत पोहोचवू. आणि राज्य कर्जबाजारी झालं आहे, उद्ध्वस्त झालं आहे राज्य. काय आता पूर्वी हे राज्य म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांचं राज्य होतं, कृषीप्रधान राज्य म्हणत होतो आम्ही याला, देशाला म्हणत होतो, राज्याला पण म्हणत होतो. आता हे गुंडांचं राज्य झालेलं आहे महाराष्ट्र म्हणजे. आणि लाडका कॉन्ट्रॅक्टर हे नवीन संकल्पना आली आहे. ठेकेदारांना 1,67,000 कोटीची कामं बिना टेंडर नाही, टेंडर काय नॉमिनल एडफारमध्ये ही सगळी कामं वाटली गेलीत आणि त्यातून 20% कमिशन फ्री झाली.
20% कमिशनखोरी, पैसे किती होतात मोजा. उद्या तेच आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तसंच करणार. त्यातून सुद्धा मलिदा खाण्यासाठी फुगवून दिलं आहे त्याचं बजेट. सगळे आपली माणसं नेमून पैसे वसूल करणं, पैसे जमा करणं, त्यातून पुन्हा निवडणुका जिंकणं. त्या त्र्यंबकेश्वरमध्ये एका मताला 50,000 मोजले गेलेत भाजपनी. एका मतासाठी 50,000 जर मतासाठी भारतीय जनता पक्ष देत असेल तर हा देश किती लुटून खाला आहे याचं ते उदाहरण आहे. सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जायचं आणि तिथून पुन्हा सत्ता मिळवायची आणि पुन्हा पैसे लाटायचे आणि देश लुटून खिळखिळा करायचं. सामाजिक पूर्णतः व्यवस्था बिघडून टाकली आहे. काय आहे, त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही. हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, मंदिर मस्जिद हे असं वाटून संविधानाला संपवण्याचं षडयंत्र या सगळ्या मागे आहे. पण ते बाबासाहेबांचं संविधान आहे आणि बाबासाहेबांचे लेकरं जिवंत आहेत तोपर्यंत कोणाची अवकात नाही की त्याला धक्का लावू शकतील किंवा पुढे संपवण्याची कोणी हिंमत करणार नाही. मुंबईमध्ये भाजपचा महापौर झाला तर सर्वांचं कॉलर टाईट होईल असं मंगलप्रभात लोढा म्हटले. अप्रत्यक्षपणे शिवसेनेचा नाही तर भाजपनं महापौर पदावर दावा केलेला आहे. नाही, आता सगळ्यात पदावर हे काय आहे, आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरं आहेत. ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष वागतील. त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे, भिगी बिल्ली अशी त्याची अवस्था आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष म्हणजे अणभिज्ञ सम्राट झाले आहेत. ते त्यांना आता कोण थांबवू शकत नाही. त्यांना जनता रस्त्यावर उतरून त्या दिवशी पाहू आता काय अति तिथं माती होणार आहे. ते अति चाललेलं आहे. आणि मुंबईचं महापौर काय, मुंबईचं महापौरावर त्यांना बसवायचंच आहे. ह्यांचा आदेश नाही आहे, ते वरूनच आदेश आहे. कारण मुंबईच्या सगळ्या जगातील देशातील फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे. जागेची किंमत 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट आहे. आणि अशा वेळेस मुंबई सोडून त्यांना कसं परवणार आहे. त्यामुळे त्यांच्या आका जे दिल्लीत आहेत त्या आकांचा सगळा आदेश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा करायचा. हिंदू मिल स्मारकाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावर्षी त्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा पहिला पाय दाखवण्याची शक्यता होती. मात्र आता ते स्मारक पुढच्या वर्षी पूर्ण करू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. करू देत. किती वर्ष झाले तुम्ही पाहताय. घोषणा झाली 2014 मध्ये, फार छाती ठोकून घेतली होती. गळ्याच्या नसा फाटतपर्यंत ओरडले होते. पण आता कुठे आहे ते. किती वर्षात, 11 वर्षामध्ये कुठे आलो होतो मी. किती टक्के काम झालं आहे, किती पैसे दिलेत, खर्च होत आहेत का. आणि त्यामुळं आता होईल तर बरंच आहे, आम्ही त्यांचं स्वागत करू. पण ते किती वर्ष. आम्हाला हिंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक आणि सर्व ज्या काही प्लॅन आहे त्या पद्धतीनं काम करण्यासाठी इतकी दिरंगाई का केली, का पैसे देत नाहीत आणि येऊन पाहतात आणि फुशारक्या मारतात आणि जातात. अरे करायचं असेल तर 2 वर्षामध्ये काम पूर्ण झालं असतं. 11 वर्ष वाट बघायची, 10 वर्ष वाट बघायची काय गरज पडली असती. जामखेडमध्ये एका नृत्यांगीने आत्महत्या केलेली आहे. संदीप गायकवाड नावाचा एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला. तो भाजपचा पदाधिकारी आहे. बाप तसाले तिथला जामखेड आहे की जामखेड आहे. मी म्हणलं बरोबर, अहिल्यानगर मधलं जामखेड. तुम्ही काय म्हणताय ते तसंच आहे ना. सगळे तिकडे हिरोंची खूप भरती झाली आहे भाजपमध्ये. हिरोगिरी दाखवणं सुरू आहे आता. हे प्रकार जे वाढलेत, हिंमत जी वाढली सत्ताधाऱ्यांची, मुलीवर अत्याचार करायचे, बायकावर अत्याचार करायचे, पळवून न्यायचा आणि महिलावरील अत्याचारामध्ये प्रमाण त्यामुळेच वाढलं आहे. या नालायक लोकांच्या अशा कृत्यामुळेच वाढलेलं आहे. आता हे फार घातक आहे. महाराष्ट्र देशामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये सर्वात पुढे गेलेला आहे. हे भूषणावं आहे का वर्ष झालं तर, ही वर्षपूर्ती आहे का. त्यामुळं यावर काय बोलणार आता. कारवाई कोण करतं, आंधळ धरतंय, कुत्रफीड खातंय, असं सगळं राज्याचा कारभार आहे. थँक्यू.